नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, सरांना नमस्कार आणि जे मान्यवर आहेत त्यांनाही नमस्कार माझा. सर, जेमिनी हा विषय घेत आहेत तसे अनेक विषय सर घेतच आहेत आणि त्यामुळे तुम्ही कुठेही फसू नका आणि इतर क्लासमध्ये जाऊही नका कुठे. आणि सर आपल्याला अनेक विषय घेणार आहेत, शिकवणार आहेत. तसं जेमिनी हा विषय सध्या चालू आहे. तर सर मी तुम्हाला विनंती करते की सुरुवात करावी. नमस्कार सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. एक मिनिट, सेटिंग मध्ये प्रॉब्लेम होतो. बरं, हे कोण? श्यामाकांत जोशी, नूतन जाधव जॉईन. मुकेश भाऊ लक्ष ठेवा, जॉईन कोण होतात काय आहे, काही वेळेला निश्चित करतात. बरं ठीक आहे. एनिवे, सगळ्यांचं स्वागत आहे. आता चव्हाण मॅडमनी स्वागत केलेलं आहे, तर पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद मॅडम, तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल. आपले आदरणीय दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, या सगळ्यांचं, कुबल मॅडम आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपल्याला आजचा जो कार्यक्रम आहे थोडासा वेगळा आहे, तर व्यवस्थित लक्ष ठेवावं आणि काही प्रश्न असतील तर विचारावे. जी काही कुंडली तुम्हाला पाठवलेली आहे त्या कुंडलीच्या अनुसरून आपल्याला पुढे जाऊन कुंडलीचं पहिल्यांदा वाचन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या ह्याच्यातून जे काही अक्षर वगैरे असतात किंवा त्याचा काय आपल्याला फायदा होतो किंवा त्या भागातून पण त्याच्यातही आपल्याला विचार करायचा असतो. तर एनिवे, मुकेश भाऊ पहिल्यांदा तारीखला, बऱ्याच लोकांना तारीख आपण हे केलेली नाहीये. तारीख बघा, आता इथे 9/8/1968 ही तारीख आहे. काय समजलं? 9/8/1968 ही तारीख आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी जेमिनीच्या बद्दल आपण बघितलं तर आता तूळ लग्नाची कुंडली आहे. बघा जरा, जी कुंडली आहे ती तूळ लग्नाची आहे का? बरोबर. हो आहे. हा, मग आता तूळ लग्नाची कुंडली आहे. आपल्याला पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की लग्नेश कुठे आहे, तर लग्न स्थानाचा अधिपती त्याच्यापासून 11व्या स्थानामध्ये आहे. तर त्याचं आरूढ जेव्हा काढायचं असतं, हा एक परमनंट म्हणजे कायम नियम आहे तो. तर लग्नेश जो आहे तो त्या ठिकाणी 11व्या स्थानात असल्यामुळे आपल्याला पुढे जाऊन 11व्या स्थानाची निवड करायची आहे. कुठून करायची? तर त्या ठिकाणी जो लग्नेश विराजमान आहे त्याच्यापासून पुढे 11व्या स्थानात जायचं आहे. म्हणजे तिथे येणारी रास कोणती आहे? मिथुन आहे का? बघा जरा. मिथुन आहे सर. हो सर, मिथून आहे. हा, मिथुन हो आहे. सर, मिथून आहे. ते आपल्याला आरूढ लग्न प्रत्येक वेळेला बनवायचं असतं, कळलं का? आरूढ लग्न बनवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जे काही ग्रह असतील ते ग्रह जसं जसं त्यांनी त्याचे अंश भोगले असतील तर त्याप्रमाणे त्याची मांडणी करायची असते आणि मग ती आरूढ कुंडली म्हणून जेमिनीची आरूढ कुंडली बनते. आरूढ हा जो भाग आहे तो सांगितलेला आहे, एखाद्या गोष्टीवरती स्वार होणे म्हणजे आरूढ आहे. तर अशाच वेळेला जेव्हा आपण एखादी कुंडली वाचन करणार तर आपल्याला मिथुन लग्न हे निश्चितच त्याचा विचार केला पाहिजे. आता त्याच्यातून आपल्याला जी ग्रहस्थिती आहे तर त्या ग्रहस्थितीमध्ये आपण बघितलं तर सगळ्यात जास्ती अंश भोगलेला ग्रह कोणता? तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर 25 अंश बुधने भोगलेला आहे. बघा, हो हो सर, बुध आहे. मग आत्माकारक म्हणून ग्रह जो आहे तो कोण आला? तर बुध आला. बरोबर आहे. हो हा, सर. म्हणजे आता मिथुन हा भाग जो आहे हा तुमच्या लक्षात आला का? हो सर, आला. म्हणजे मिथुनेला आत्माकारक ग्रह हा बुध निश्चित झाले. यायला पाहिजे सूर्य आत्माकारक, पण त्याच्यातून आलेला ग्रह जो आहे तो बुध. आता हा बुध जेव्हा लग्नस्थानामध्ये आलेला आहे तर आपल्याला असंच एक प्राधान्य द्यायचं आहे की त्यामध्ये लग्नेशच लग्नात आलेला आहे आणि तो आत्माकारक झालेला आहे. तर कुंडलीचं बळ हे वाढलेलं आहे का वाढलेलं नाही याचा आपल्याला विचार करायचा असतो.
कळलं का? हे कुंडलीचं बळ वाढले की नाही वाढले बघा. वाढलंय सर, वाढलंय. येस, म्हणजे आत्माकार ग्रह हा सूर्य असायला हवा स्थिर मध्ये, तर तो चर मध्ये बुध आलेला आहे आणि त्या बुधाने जास्ती अंश भोगल्यामुळे त्या ठिकाणी तो आत्माकारक ठरलेला आहे. पण जातक जेव्हा जन्माला आला तेव्हा आकाशात तूळ लग्न उदित होतं आणि त्याचा जो अधिपती त्याच्यापासून 11व्या स्थानात होता. म्हणून ज्या राशीमध्ये जो ग्रह असेल तिथपासून आपलं 11वं स्थान आपल्याला पुढे जायचं असतं. मग त्या 11व्या स्थानामध्ये मिथुन राशीची आपण निवड केली आणि त्या मिथुन राशीची निवड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण सगळे ग्रह जे आहेत तर ते रितसर भरायचे असतात. एकूण 7 ग्रह सांगितलेले आहेत. आत्माकारक, अमात्यकारक, भ्रातृकारक, मातृकारक, पुत्रकारक, ज्ञातिकारक आणि दाराकारक. आता आपल्याला आपण जेव्हा एवढ्या सगळ्या ग्रहांची आपण माहिती घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जेव्हा केला तर त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला कुठली गोष्ट विचारात घ्यायची आहे तर त्याला आपल्याला एखादा फलादेश करते वेळी तुम्हाला तो फलादेश कशा रीतीने करावा याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कळलं का? तो फलादेश कसा करावा हे विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मग अशा वेळेला बुध हा आत्माकारक ठरलेला आहे हे नक्की. मग बुध हा मिथुन राशीचे गुणधर्म हे त्याचे स्वतःचे आहेत, तर त्यावेळेला ते स्वतःचे गुणधर्म असल्यामुळे त्या ठिकाणी जातक कसा असेल ह्याच्याबद्दलचे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर जातक हा विद्वान असेल, बुद्धिमान असेल, जसं की आपण म्हणतो की त्या ह्याच्यातून बुधाचं जे कॅरेक्टर आहे तो जास्तीत जास्त नाव रूपाला येईल, लौकिक प्राप्त होईल. त्याच्यामध्ये त्याच्या वाक ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट त्याला सांगायची असेल किंवा बोलायची असेल तर तो त्याच्यामध्ये चतुर असेल. ग्रास्पिंग पॉवर ही फार चांगली असेल आणि ज्याला आपण म्हणतो की बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता अत्यंत चांगल्यापैकी त्या जातकाच्या जीवनामध्ये येईल आणि तो त्या विद्वतेवरतीच त्याचं पुढे जाऊन तो तिथे भाग्य नक्की करेल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही असं बघायचं नाही की पहिला तो भाग ह्याच्यामध्ये जे ग्रह आहेत तर ते ग्रहांचे जे नियम आहेत तर त्याच्यामध्ये 7 ग्रहांचे नियम हे असेच ठरवलेले आहेत, तर ते आपण काही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. कळलं का? मग अशा वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट जर विचारात करायची असेल तर आपल्याला पूर्णपणे जर भ्राताकारक ग्रह हा कोण आलेला आहे, अमात्यकारक कोण आलेला आहे, तर अमात्यकारक हा सूर्य आलेला आहे आणि तो बुधाचा चांगल्यापैकी मित्र आहे. एक वेळेला त्या ठिकाणी चालेल. तर त्या ठिकाणी आपण पुन्हा बघूया. तर अमात्यकारक हा सूर्य असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये सूर्य हा सल्लागार म्हणून आपल्याला विचार करायचा असतो. मग आता सल्लागार म्हणून जेव्हा आपण त्याचा विचार केला तर त्यावेळेला त्या सूर्यापासून मिळणारे फलादेश हे जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या स्वरूपाचे असतील हे आपण जातकाला सांगायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी भूमिका अशी करायची आहे की सूर्य हा ग्रह हा लाभस्थानामध्ये ती राशी विराजमान आहे, त्याचा तो अधिपती आहे. म्हणजे सूर्य हा धनस्थानात आहे आरूढ लग्नाला आणि त्याच्यातून तिथे आपण जर बघितलं तर सूर्याची रास कुठेशी आहे तर त्या ह्याच्यामध्ये तो तिकडेच आहे. आणि अशा वेळेला जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा सूर्य मूळ पत्रिकेमध्ये हा दशम स्थानामध्ये आहे आणि तो कर्क राशीत आहे. त्या तिथे 3 ग्रहांची युती आहे, मंगळ, सूर्य, बुध. हा, कोणाला काही विचारायचं आहे का? आता कोणीतरी विचारलं होतं मध्ये. नाही सर. बरं ठीक आहे, चला मध्ये काहीतरी हे करू नका, माईक वर ऑन नका. मग आता अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी त्या सूर्य जो अमात्यकारक ग्रह आहे तो सूर्य आहे, त्याच्या राशीमध्ये गुरु आणि शुक्र हे 2 ग्रह आहेत. कळलं का? गुरु आणि शुक्र म्हणजे जे आरूढ आपण बनवलेलं आहे तर ते आरूढ बनवताना त्याच्यामध्ये 11वं स्थान बघितलं. 11 पासून 11वं स्थान हे भाग्यस्थान आलं. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का व्यवस्थित? सांगा. हो सर, कळलं सर. हो सर.
ठीक आहे, चला. मग आता अशा वेळेला मुकेश भाऊ, ती जी कुंडली आहे तर त्या ह्याच्यातून आपण एक एक म्हणजे ज्याला उत्तर कशी द्यायची आहेत. आता आपण थोडासा आज समजा विचार केला आपण की दृष्टीचा, तर दृष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला दृष्टी कशी घ्यायची आहे, तर आरूढ लग्न जे आलेलं आहे ते द्विस्वभावी आलेलं आहे. आलं का लक्षात तुमच्या? आरूढ लग्न द्विस्वभावी आलेलं आहे, तर दृष्टी आपल्याला आरूढ लग्नापासूनच घ्यायची आहे. तर आरूढ लग्नाची दृष्टी आपण जर विचार केली तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे आरूढ लग्न आहे ते मिथुन आहे, ते द्विस्वभावी आहे. आपण पहिल्यांदा शिकलो होतो की जे कॉमन झोडियाक असेल 3, 6, 9, 12 त्यांच्या ज्या दृष्ट्या आहेत तर त्या दृष्ट्या त्या द्विस्वभावी राशीवरतीच जातात, म्हणजे कॉमन झोडियाक वरती त्याची दृष्टी पडते. मग आपण असं जर विचार केला तर मिथुनेची दृष्टी कन्येवरती आहे, धनुवरती आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर मीन राशीवरती आहे. मग तिथे ती मीन रास कुठे आली, तर धनुरास ही सप्तम स्थानामध्ये आली, मीन रास जी आहे ती दशम स्थानामध्ये आली, आणि कन्या रास जी आहे ती चतुर्थ स्थानामध्ये आली. तर आता आपण मुख्यतः दृष्टीचा विचार केला, ज्या राशीवरती दृष्टी टाकते तर तो ग्रह कोणता आहे त्याच्यामध्ये रिमूव्ह करायचा राहिला कोणा कोण आहे. ते जर एंट्री मारताना माईक ओपन राहते ना आल्यानंतर. अच्छा, एंट्री मारले. हा, ज्याला नवीन येत असणार तर माईक ओपन राहते. हा, ठीक आहे. बर, आता त्या ह्याच्यामध्ये आपण जर दृष्टीचा विचार जर केला तर त्या ठिकाणी जो दृष्टी टाकतो त्या राशीमध्ये ग्रह आहे का, तर हो, ग्रह आहे. म्हणजे तिथून कुठलीही दृष्टी जर आपण पाहिली, नियम सांगतो जेमिनीचे, जी दृष्टी आपण पाहणार आहोत तर त्या राशीमध्ये तुम्हाला प्रथम स्थानी जो ग्रह असेल, प्रथम स्थानी जी रास असेल तिथे आपल्याला ग्रह हा सापडणारच. मग जेव्हा तो ग्रह दृष्टी टाकतो तर त्यावेळेला सप्तम स्थानामध्ये दाराकार ग्रह कुठला आलेला आहे, शनी आलेला आहे. बरोबर आहे. तिथे मीन रास आहे का धनुरास आहे, धनु आहे. बरोबर आहे. धनु रास आहे. दशम स्थानामध्ये मीन रास आली, तिथे जी दृष्टी आहे ती बुधाची आणि मिथुन राशीची आहे. कळलं? चतुर्थ स्थानामध्ये आलेली रास जी आहे ती मातृकारक ग्रह जो आहे तर तो चंद्र असायला हवा, तिथे मंगळ आहे का बरोबर? चतुर्थ हो स्थानामध्ये सर. त्या हो ठिकाणी सर. तुम्हाला कन्या रास आलेली आहे ना. हो. मग दृष्टीचा फलादेश देते वेळी तिथे आता बघा नियम लक्षात ठेवणे व्यवस्थित. मुकेश भाऊ कुंडली काढा. हा, मग ज्या वेळेला नियम आपण काय लावायचे त्याच्यामध्ये, की ज्या वेळेला आपण दृष्टीचा विचार करणार आहोत तर मिथुन राशीमध्ये असणारा बुध जर दृष्टीने मंगळावरती पाहणार आहे तर त्या ठिकाणी आत्माकारक ग्रह आणि मातृकारक ग्रह किंवा ती राशी ह्या एकमेकाचं त्या ठिकाणी शत्रुत्व तयार होईल. कारण का, त्या ठिकाणी असलेला ग्रह हा बुध हा त्याचा मित्र नाहीये. आणि हे मित्र आणि शत्रूचा विचार करते वेळी तुम्हाला फक्त दृष्टीच्या वेळेलाच विचार करायचा असतो, असा नियम आहे. इथपर्यंत कळले का? हो सर. म्हणजे लग्न जे आहे हे आत्माकारक बुध, त्याची दृष्टी सिमिलर राशीवरती 3, 6, 9, 12. मग त्या वेळेला त्या ठिकाणी जर समजा इथे जर सिंहरास आली असती आरूढ मध्ये तर दृष्टीमध्ये बदल झाला असता. म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिक, कुंभ आणि ऋषभ या राशींवरती दृष्टी आली असते कदाचित. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर लग्न बदललं असतं तर. पण आता पर्टिक्युलर ह्याच लग्नाचा विचार करते वेळी हा बुध कोणावरती दृष्टी टाकणार आहे, किंवा ती रास मिथुन राशीची दृष्टी कन्या राशीवरती, मिथुन राशीची दृष्टी ही धनु राशीवरती, आणि मिथुन राशीची दृष्टी ही मीन राशीवरती. तर त्या ठिकाणी दोन ठिकाणी तिथे तुम्हाला गुरुच्या राशी आलेल्या आहेत. आता गुरुच्या राशीत आल्यामुळे त्या ठिकाणी सप्तमात जी राशी येते तर ती त्या ठिकाणी कोणती रास आहे, धनु, तर ती त्या ठिकाणी दृष्टी टाकेल. तिथे कोण आहे तर शनी आहे.
मग त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये एक वेळेला शनी हा प्रतिसाद देईल, पण मंगळ हा प्रतिसाद देणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला फलादेश सांगायचा असेल त्या वेळेचा, तर त्यावेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे की प्रथम स्थानी असणारा बुध हा मिथुन राशीमध्ये आहे. अकॉर्डिंग टू झोडियाक जेव्हा आपण दृष्टीचा विचार करतो, पण त्या ठिकाणी असणारा ग्रह हा मंगळ आहे. तर मंगळ ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी त्या राशीच्या दृष्टीने त्याला हानी होईल का यश मिळेल, त्याचा आपण संकेत जातकाला द्यायचा असतो. इथपर्यंत कळलं? हो सर. हा. हो कळलं सर. तर म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इथे मंगळ बुधाची जी दृष्टी एकमेकाची जी आहे, तर ती योगकारक ठरत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जातकाचं कदाचित मानसिक जे काही विचार असतील, बुद्धिमत्ता असेल, त्याला अडचण येणारी गोष्ट असेल, तर ती कोणापासून येईल, तर त्या ठिकाणी अशा वेळेला तो बुध हा दृष्टी टाकतोय, तो त्याचा शत्रू आहे. तर त्या ठिकाणी ते चतुर्थ स्थान आहे. तर चतुर्थ स्थानावरून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये मंगळ हा मातृकारक म्हणून आपण तिथे त्या ठिकाणी चांगला प्रतीचा विचार किंवा फलादेश देऊ शकत नाही. आलं लक्षात? तर मला एक विचारायचं आहे, बुधाची दृष्टी आपण सांगितली की मंगळावरती आहे. राशी रास रास हा म्हणजे रास राशी, ज्या राशीमध्ये बुध आहे, कन्येवर आहे, हा, तर कन्येवर तो आहे, याच्यावर आहे. म्हणजे धनु ज्या आणि मीन. राशीमध्ये ग्रह असेल त्या राशीमध्ये बुधाची दृष्टी जाईल असा अर्थ आहे ना? नाही, एक मिनिट एक मिनिट परत हा सांगतो. हा आता इथे जर समजा सिंहरास आली असती आरूढ लग्नाला, इथे हा आरूढ लग्नाला जर मकर रास आली असती, तर मकर रास ही त्या ठिकाणी चर रास आहे. तर मकर हा राशी चर राशीची दृष्टी जी आहे, तर मकर राशीपासून चौथी रास कोणती आहे, तर तिथे त्या ठिकाणी मेष आहे की नाही, हो मग ती चर आली. मग त्या ठिकाणी कोणता ग्रह आहे, तो ग्रह लग्नामध्ये आलेला आत्माकारक ग्रह असेल, तो त्याचा मित्र आहे का? गॉट इट? हा 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 विचार करायचा आहे. हा हे म्हणजे चराची चरावर दृष्टी असा टाईपचं ना? हा हा येस, आलं लक्षात, आलं लक्षात सर, आलं लक्षात. कळलं का? Thank you, sir. हो आलं लक्षात, आलं. हा, मग असा विचार करायचा असतो. हो हो थँक्यू सर. थँक्यू. मग आणखी आहे बोला. कोणाचा प्रश्न अजून? मग विचारा मॅडम. सर मग ह्याचा अर्थ राशींच्या दृष्ट्या राशींवरती जातात आणि म्हणून त्या राशींमध्ये जे ग्रह बसलेले असतात त्यांच्यावरती पण त्या धरायच्या असं आहे ना? हो बरोबर आहे. फक्त हा दृष्टीसाठी म्हणून आपल्याला हा विचार हा करायचा आहे. ओके. हो हो सर कळलं सर, थँक्यू. कळलं का मॅडम? हो हो कळलं सर, थँक्यू. हा, म्हणजे दृष्टीसाठी हा विचार करायचा असतो. तर त्यावेळेला तुम्हाला लग्नामध्ये आत्माकारक ग्रह कोण आहे, तर हा शेवटी ही दृष्टीचा आपण जर विचार केला, आता हा मगाशी मी मकर लग्नाबद्दल सांगितलं तुम्हाला, हो नाही का? हा त्याच्यानंतर आता इथे मिथून आहे, जर तिथे सिंह हा लग्नाबद्दल पण सांगितलं, तर सिंह बरोबर. लग्नामध्ये जर समजा आत्माकारक ग्रह जर गुरु आला असता, हम्म तर त्यावेळेला चतुर्थ स्थानामध्ये जर चंद्र आला असता, तर ते हा एकमेकाचे मित्र आहेत. तर त्या बरोबर. ठिकाणी त्या दृष्टीचा आणि ग्रहांचा लाभ हम्म एकमेकाला झाला असता किंवा होत असता. बरोबर आहे. हा कळलं का? असं आहे. हो हो. पण मग आता इथे बुधाची दृष्टी त्या ह्याच्यावरती आहे म्हणून मंगळावरती पण जाते. तर हो, मंगळाज त्या चतुर्थ स्थानासंबंधी जी काय असेल त्या फळांमध्ये कमतरता येईल किंवा आंदोलनं होतील. पण येस. त्याच्यामुळे बुधाला किंवा त्या मिथुन राशीला काही फरक पडणार नाही ना त्याची नाही नाही दृष्टी. नाही नाही हा नाही नाही पडेल पडेल. कसं सांगतो तुम्हाला, की आता एखाद्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो आणि तो आपला जो वैरी आहे, तर त्या वैरीला पाहते वेळी सुद्धा आपल्याला त्रास होतो की नाही, बरोबर. असाच भाग आहे. म्हणजे एकमेकाला जमणार नाही. हो याकरता म्हणून तुम्हाला बुध हा ग्रह मंगळावरती राशीच्या अनुसरून दृष्टी टाकत आहे.
तर हो. त्यावेळेला ती रास जी आहे ती स्वतः बुधाची आहे, त्याच्यामध्ये मंगळ हा आलेला आहे. तर अशा वेळेला राशींची दृष्टीचा विचार करते वेळी तुम्हाला तो ग्रह हा लग्नामध्ये विराजमान झालेला ग्रह हा आत्माकारक म्हणून आहे. आता जर समजा आत्माकारक ग्रह हा मंगळ आला असता आणि चतुर्थ स्थानी मातृकारक ग्रह जर समजा त्या ठिकाणी कोण आलं असतं तर बुध आला असता, तरी सुद्धा मंगळाची चौथी दृष्टी अकॉर्डिंग हो टू हो. राशी अकॉर्डिंग हा. टू राशी ही जर बुधावरती आली असते तर हो. त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे काही माते संदर्भातील जर आंदोलन असेल तर त्या ठिकाणी त्याचं वैर तयार होईल. म्हणून ह्या करता लग्नामध्ये आलेला ग्रह आणि चतुर्थामध्ये आलेला ग्रह हे एकमेकाचे मित्र आहेत का, त्याच्यावरून पुढे जाऊन आपल्याला त्याबद्दलचा तपशील जो आहे तो आपण कथन करता आला पाहिजे आपल्याला किंवा केला पाहिजे. कळलं सर, थँक्यू. बघा, बऱ्याच लोकांचं नेट कमी आहे, ते लोक बाहेर निघतायत. आता मी लिंक लॉक केलेली आहे म्हणून त्यांना परत येता येणार नाही. कळलं का? आता मी लिंक परत ओपन करतो, ते येतील. पुढे विचारा, आणखी काही तुम्हाला कळलं नसेल तर विचारा, नो प्रॉब्लेम. विचारा काय प्रश्न असतील तर विचारा. मुकेश भाऊ, हा सर. वेटिंग रूम केलेलं आहे, तर हा. जे लोक आपले नसतील त्याला घेऊन आला. हो हो. ते कोण कोण आहेत बघा. कुलकर्णी गायकवाड घ्या. हा, बोला. आले दोघे जण? आले सर, कुलकर्णी. हा, आले ठीक आले. आहे. नेक्स्ट आणखी काय विचारायचं आहे कोणाला सांगा. सर मला एक विचारायचं होतं, इथे बुधाची शनी म्हणजे सप्तम हे दृष्टी या राशीवर धनुराशीवरती शनीवर, याचं हे कसं करायचं? म्हणजे मित्र ग्रह आहेत दोन्ही, बुध शनी म्हणून. तर तो ऍडवायझेबल आहे. त्यानंतर दशम स्थानामध्ये गुरुची रास आहे मीन, तर तिथे सुद्धा मिथुन राशीची दृष्टी आहे. तर आता आणखी एक संकेत काय माहितीये का त्याच्यामध्ये मॅडम, की जेव्हा मिथुन राशी ही शुभ राशी आहे, कन्या राशी पण शुभ आहे, धनुराशी पण शुभ आहे आणि मीन राशी पण शुभ राशी आहे, बरोबर आहे की नाही? तर अशा वेळेला त्या एकमेकांचं जे सहकार्य आहे, आता जेव्हा आपण बघू की मीन राशीवरती मिथुन राशीची दृष्टी आहे, एवढं नक्की? हो हो सर, बरोबर आहे. कारण आता स्वभाव त्यांच्यावरती ना, म्हणजे केंद्र. आता त्याचा अधिपती हा गुरु हा त्या जैमिनी मध्ये जिथे आरूढ तयार झाले तिथे त्यांचं स्थान कोणतं आहे? चर आणि स्थिर मध्ये. तृतीय स्थानात आहे गुरु, म्हणजे भावंड. थर्ड हाऊस स्थान आहे ना? नाही, थर्ड हाऊसचं. हो सर, थर्ड हाऊस आहे. राशी स्थिर येईल ना? नाही, चर. एक मिनिट थांबा, जमिनीमध्ये चर येते ना. 1 मिनिट प्लीज. वेट अ मिनिट. मला एक सांगा की गुरु हा कोणत्या ह्याच्यात आहे? भ्राताकारक आहे का ज्ञातिकारक आहे? भ्राताकारक आहे सर, भ्राताकारक आहे. ठीक आहे. आता ऐका 2 मिनिटं. आता मिथुन रास ही मीन राशीवरती दृष्टी टाकते की नाही? हो सर. याचा अर्थ त्या दृष्टीने आत्माकारक ग्रह हा त्याच्या भाऊ जिथे पाहायला जातो तिथे येणारी रास ही कोणती आहे? तर ती सिंह आहे, बरोबर आहे? पण तिथे आलेला ग्रह कोण आहे? तर तो मीन राशीचा अधिपती आणि सप्तम स्थानाचा अधिपती आहे, बरोबर आहे? म्हणजे त्या ठिकाणी बुध हा आत्माकारक आल्यामुळे, आणि आता पुन्हा मी तुम्हाला सूचना देतो, व्यवस्थित ऐकून घ्या, लिहून घ्या, याचं रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. तर त्यामध्ये असं आहे की जेव्हा एखादा ग्रह आत्माकारक बनतो त्याच्या हातामध्ये कम्प्लिटली जेमिनी कुंडलीचा ताबा असतो. तो जीवन कसं घालवायचं, फिरवायचं, काय करायचं हे सगळं त्याच्या
शी संबंधित असतं, त्या ग्रहाशी आणि त्या राशीशी. आता राहिला भाग असा की जेव्हा तो दशम स्थानाला ती राशी पाहते, कोणती रास तर मिथुन रास पाहते, त्याचा अधिपती गुरु हा भ्राताकारक म्हणून ह्या कुंडलीमध्ये विराजमान आहे. तर हा लग्नाधिपती जो लग्नेश आहे तो त्या ठिकाणी जे दृष्टी टाकून सुद्धा आपल्या भावंडाला त्या ठिकाणी निश्चित ती रास सपोर्ट करेल किंवा सहकार्य करेल. आलं लक्षात सर. हो आलं लक्षात सर. हे कळलं पाहिजे. जर ते कळलं नाही तर तुम्हाला त्या राशींच्या दृष्टीचा फलादेश आपण कसा देऊ? कारण का शेवटी तो ते दशम स्थान आहे, तर दशम स्थानावरती त्याची दृष्टी जाणार हे पण तेवढंच आहे. पण त्याचा अधिपती आपण जेव्हा आरूढ लग्नामध्ये म्हणजे जैमिनीमध्ये तो कोणत्या स्लॉट मध्ये आहे, तो मातृकारक आहे का, पितृकारक आहे का, म्हणजे मातृपितृ एकच आहे का, ज्ञातिकारक आहे का, दाराकारक आहे, तर तो आत्माकारक ग्रह हा प्रमुख ग्रह आहे, तो त्याला सपोर्टिंग करतो. जर समजा आपण मकर राशीचा विचार केला, मकर राशी जर लग्नात आली असती आणि तिथे एखादा अन्य ग्रह कुठला असता तर मकर राशीची दृष्टी 1, 4, 7 वरती येते. त्या ठिकाणी 1, 4, 7 मध्ये आपण जर बघितलं तर चतुर्थ स्थान हे मकर राशीला शत्रू आहे. जे मकर राशीचं मित्र आहे ते तूळ दशम स्थान आहे. कळलं? तो त्या राशीला जास्ती सहकार्य करेल. तो त्या राशीला जास्ती सहकार्य करेल. म्हणजे काय की आत्माकारक ग्रह आणि आत्माकारक जी राशी असेल त्या राशीचा संबंध दशम स्थानाशी येईल तर जास्तीत जास्त फेवरेबल हे कोणता ग्रह असेल त्याच्यावरती आपल्याला फलादेश द्यायचा असतो किंवा आहे. आलं इथपर्यंत लक्षात? हो सर. पण सर हा गुरु जर पंचमात असता तर पंचमात असतं तर पंचम स्थानाचं फळ मिळालं असतं, पण पंचम स्थानावरती राशीची दृष्टी जाणार नाही. हो कशी जाईल? बरोबर आहे. नाही जाणार ना. म्हणून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवणे. जेमिनी एवढ्या डिटेल्स मध्ये अख्ख्या तुम्हाला विश्वामध्ये लिखित पण नाही आहे आणि युट्यूबला पण नाही आहे. अनेक लोकांनी युट्यूब हाताळलेले आहेत, मला माहिती आहे, लोक बघतात काय चाललंय काय नाही, पण असा संदर्भ तुम्हाला तिथे दर्शवला जात नाही. 15-20 मिनिटाच्या लेक्चर मध्ये कसं होणार मला सांगा? शिकता येईल का? नाही सर. असं आहे, नाही येणार शिकता. म्हणजे याचा बोला 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 देशमुख मॅडम, काय विचारताय बोला. नाही सर, माझं अजूनही कन्फ्युजन आहे की गुरु जर पंचमात आला तर त्याच्यावर नाही म्हणता तुम्ही, ते कसं काय? दृष्टी ही मिथुन राशीची पंचम स्थानावरती कशी जाणार? म्हणजे आपण आता गुरुची रास दशमात आहे ना, ती दशम स्थानाचा अधिपती असल्यामुळे तिथे त्याची दृष्टी जाते. असल्यामुळे मग आता जर फलादेश द्यायचा असेल तर 5व्या स्थानाचा फलादेश मिळेल, 3ऱ्या स्थानाचा फलादेश मिळणार नाही. संततीसाठी तो फलादेश उपलब्ध आहे पण 3य स्थानासाठी नाही. नाही. आलं लक्षात. कळलं का? हो हो सर, कळलं. थँक्यू सर. थँक्यू. बर, पुढे बोला. हे प्रश्न कोणाचा अजून नाही सर? आता आपल्याला बघायचं आहे की राशींच्या दृष्टीमध्ये सप्तम स्थानावरती मिथुन राशीची दृष्टी आहे. तर एखादा जातक आत्माकारक जी राशी आहे, आत्माकारक ग्रह आहे, तो आपल्या जोडीदाराशी कशा तऱ्हेने संपर्क करेल, वागेल, हे एक वैशिष्ट्य असतं. का? तर कारण का की त्या ठिकाणी आलेली धनुरास आहे, तिथे शनी आहे, तर त्या ठिकाणी कदाचित शनी हा प्रतिसाद न देणारा ग्रह आहे, तिथे शुक्राची आवश्यकता आहे. तर अशा वेळेला बुध हा लॉजिकल आहे.
तर त्या ठिकाणी लॉजिकली निश्चित तो त्याला सांभाळून घेईल. कळलं? पण मंगळाला सांभाळणार नाही. आणि शनी मित्र आहे बुधाचा म्हणून सांभाळून घेईल सर. एक्झॅक्टली. सप्तम स्थानामध्ये तुम्ही कितीही जरी मॅडम हे केलं ना, क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, जसं त्याला आपण म्हणतो ना की इथे तुम्ही क्रिएट करूच शकत नाही, जे आहे तेच आहे. तुमचं स्वतःच हे म्हणजे आपलं ज्योतिषमध्ये स्वतःच हे मत चालणारच नाही. जे आलेलं आहे नशिबामध्ये तेच आपल्याला वाचायचं आहे. तेच वाचायचं आहे. कळलं? हो सर, कळलं. मग अशाच वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी एखादी गोष्ट करते वेळी तुम्हाला अशा वेळेला फलादेश देते वेळी तुम्हाला याचा विचार करणं गरजेचं आहे. आलं लक्षात सर. थँक्यू. ओके, समजलं सर. एनी क्वेश्चन्स राशीबद्दलचा प्रश्न आहे कोणाचा अजून काही? आता आपण पुढे जाऊया. आत्माकारक ग्रहाची रास आलेली आहे मिथुन. आता चतुर्थ स्थानाची रास आलेली आहे कन्या. सप्तम स्थानाची रास आलेली आहे धनु. नाही का? या 3 राशी तिथे उपलब्ध आहे. दशम स्थान उपलब्ध नाही. जर समजा यदा कदाचित कन्या रास जिथे पाहते तर ती कोणावरती पाहणार? मिथुनेवरती पाहणार, सप्तमावर पाहणार आणि दशमावरती पाहणार. बरोबर आहे की नाही? जर ती आत्माकारक आली असती तर. बरोबर आहे? आत्माकारक असती तर. मग आता आत्माकारक शनी आला असता आणि लग्नी धनुरास आली असती तर तरी सुद्धा त्याने 3, 6, 9 दृष्टी टाकली असते. 3, 6, 12. बरोबर आहे? पण त्यातला ग्रह हा त्या राशीमध्ये असल्यामुळे त्याचा इफेक्ट जिथे दृष्टी टाकेल त्या राशीला सुद्धा होईल. पण आत्माकारक ग्रह हा प्रथम बघितलेला आहे, दुसरा ग्रह बघितलेला नाही. इथून आलं लक्षात? पहिला नक्की करून घ्या की काय खरोखर. कळलं लक्षात. आलं लक्षात. आता नेक्स्ट काय विचारायचं आहे तुम्हाला? नेक्स्ट काय विचारायचं? नमस्ते सर, एक विचारायचं होतं. आवाज येत नाही. आवाज नाही. जोरात बोला. घरी कसं बोलतात तसं बोला. सर, आपण आता द्विस्वभाव राशींचं आहे ते एकमेकांवर म्हणजे 4, 4, 7 आणि 10 ची दृष्टी बघितली. मग चर असेल तर मग आपण ती 1, 5, 8 म्हटले होते ना सर, तर तसं नाही घ्यायचं ना? नाही, एक मिनिट. चर राशी ह्या 1, 4, 7, 10 आहेत. त्याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला मकर राशीचं उदाहरण दिलं. मग मकर राशीच्या उदाहरणामध्ये मकर राशीची दृष्टी मेष राशीवरती आहे, कर्क राशीवरती आहे आणि तुळ राशीवरती आहे. तर मकर राशीचा आपल्या पारंपरिक मध्ये राजयोग करणारा ग्रह कोणता आहे? शुक्र आहे. बरोबर आहे की नाही? आता त्यावेळेला शुक्र हा कोणत्या स्थानामध्ये आहे? कुठल्याही ह्याच्यामध्ये? आता याच्यामध्ये पंचम स्थानामध्ये आहे सर. ओके, आपण मग त्या ठिकाणी येतो ना पुढे सगळं सांगणार. मग त्यावेळेला तुम्हाला पंचम स्थानाबद्दलचा फलादेश जर मकर लग्न विराजमान म्हणजे आरूढ आलं असतं तर. आरूढ लग्नाला महत्व आहे. आरूढ आलं असतं तर. ओके, बरं. आता परत लक्षात घ्या. आता आपण थोडीशी पुढची लेवल करायची आहे. ज्याला कळलं नाही त्याने व्यवस्थित विचारावं. मला सांगायला कंटाळा येणार नाही. आता आपण पुढे जायचं आहे. आता त्या 12 स्थानामध्ये आपण प्रथम स्थान बघितलं तर ते तुळेचं आहे. बरोबर आहे? कोणीतरी एकाने अशी राशी मला सांगावी. स्थान नाही सांगायचं, राशी. कर्क राशी. शांत झालं. कर्क रास. आता कर्क रास मूळ कुंडलीमध्ये दशम स्थानात आलेली आहे. बरोबर आहे? त्यावेळेला आपल्याला
दशम स्थानाचं आरूढ बनवायचं आहे. दशम स्थानाचं आरूढ बनवताना आपल्याला त्या दशम स्थानापासून चंद्र कोणत्या स्थानामध्ये आहे हे बघायचं आहे. 8व्या स्थानात आहे. 8व्या स्थानात आहे. मग चंद्र त्या ठिकाणी कोणत्या राशीत आहे तो सांगा जरा. हा? एक मिनिट. आता तो 8व्या स्थानामध्ये आहे तिथपासून म्हणजे त्या ठिकाणी तो पंचम स्थानामध्ये आहे का? हो. ठीक आहे. आता तिथून 8वी रास जर आपण बघितली तर ती कोणती येते? कन्या. म्हणजे ऐका कन्या आली हे कन्फर्म झालं. हो सर. आता ती कन्या आली आणि तिथे आपण जर लग्न कन्या मांडलं, कसलं मांडलं आपण? तर त्या मॅडमने सांगितलं आपल्याला दशम स्थानाचं आरूढ बनवायचं आहे. दशम स्थानाचं आरूढ बनवायचं आहे. पण तिथे असणारा प्रोग्रेस जो प्लॅनेट आहे, जो जास्तीत जास्त डिग्री भोगलेला ग्रह आहे, तो ग्रह बुधच राहणार, तो बदलणार नाही. म्हणजे सर आपल्याला ज्या याचा आरूढ काढायचा आहे ती रास लग्नात घ्यायची, प्रश्नच नाही है ना. पण त्याचा एक मिनिट, त्याचा अधिपती हा कोणत्या स्थानामध्ये तिथपासून तो कितवा आहे त्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हो बरोबर आहे सर. कळलं का? तिथपासून तो निर्णय घेऊ शकणार नाही तुम्ही. पण आता जे आपले या कुंडलीमध्ये बुध हा आत्मकारक आहे, तो जरी आपलं आरूढ इथे 6 आलं, कन्या रास आली, तरी तिथे बुधच राहील ना आत्मकारक. हे ग्रह तसेच राहतील ना सगळे, ते बदलणार नाहीत ना. ते बदलणार नाही. आत्माकारक ग्रह हा ठरलेलाच आहे. मग तुम्ही फक्त राशी फिरवल्यात तर तुम्हाला आरूढ प्रत्येकाचं बनवावं लागेल. आता मॅडमने सांगितलं कर्क रास, मग कर्क राशीचं आरूढ बनवताना तुम्हाला त्याचा अधिपती चंद्र ह्या शोधला पाहिजे आपल्याला. हो बरोबर आहे सर. दुसरा ग्रह शोधून उपयोग होणार नाही. म्हणजे याचा अर्थ आरूढ लग्न जेमिनी पद्धतीमध्ये हा संकेत तुम्हाला कुठेही सापडणार नाही. आता भाग असा राहिला, तुम्हाला मी सांगतो फॉर युअर इन्फॉर्मेशन, फॉर युअर गाईडलाईन. एक व्यक्ती याचं सॉफ्टवेअर विकते, तो 40,000 रुपये घेतो. आता 40,000 रुपयाचं सॉफ्टवेअर घेऊन हा जो फलादेश मी तुम्हाला सांगितला हा जर करता आला नाही तर त्या सॉफ्टवेअरचा काही उपयोग तुम्हाला होणार आहे का? नाही. याचा अर्थ तिथे सॉफ्टवेअरला फलादेश नाहीये, म्हणजे 40,000 रुपये गेले की नाही? हो सर. बरं. आता माझं जे काही भांडण लोकांशी होतं ना, त्याला कारण असं आहे, मी प्रत्येकाच्या धंद्यावरती बारीक लक्ष ठेवून असतो. लोक मला शिवाय येतात. आता इथपर्यंत मी तुम्हाला मेसेज पोचवला, ते चांगलं काम केलं का वाईट काम केलं? चांगलं काम केलं ना सर, 40,000 वाचले ना. मग आता जर समजा एखादी व्यक्ती जर ते सॉफ्टवेअर घ्यायला गेली, 40,000 रुपये खर्च केले, ज्या सॉफ्टवेअर मध्ये काही शोधताच येणार नाहीये, त्यांनी फक्त डिस्प्ले केलेला आहे, आणि तो 40,000 रुपये घेऊन जाईल तर त्याला आपले पैसे फुकट जाणार की नाही? हो सर. हा भाग आहे. म्हणून सॉफ्टवेअर घेण्याच्या भानगडीत पडू नका. भागवत मॅडम विचारा. तर हे आरूढ लग्न कसं काढायचं ते तर मला कळलं व्यवस्थित, पण जेव्हा हे आपण कर्क रास किंवा कुठल्याही राशीचं आरूढ लग्न काढतो तर तेव्हा ते कर्क रास हे दशम स्थानात आहे, तर दशम स्थानाची फळं काय मिळतील हे समजण्यासाठी आपण त्याचं काढतो का? प्रश्नच नाही ना. प्रत्येक स्थानाचं आरूढ हे काढायचं असतं. म्हणून मी तुम्हाला म्हणजे त्या मॅडमने सांगितलं, मी त्यांना राशी विचारली, स्थान नाही विचारलं. त्यांनी सांगितलं की कर्क, मग ती कर्क रास कुठे आली तर दशमात आली. मग त्या दशम स्थानापासून चंद्र जो आहे तो कितवा आहे तर तो 8वा आहे. बरोबर आहे. त्या चंद्रापासून 8वं स्थान आपल्याला जायचंय तर ते 12वं स्थान आहे. मग ते 12वं स्थान असल्यामुळे त्याचं आरूढ कोण आलं तर कन्या. पण तिथे बुधाला टाळता येणार नाही. ते सगळं मांडून मग दशम स्थानाची फळं आपण त्याच्यातनं तपासायची. प्रश्नच नाही. ते तुम्ही जर टाळलं तर पुढे जाऊन मग कसं हे होणार? होणारच नाही मॅडम. त्याच्यामध्ये होईल का? कळलं सर, थँक्यू. तर आपण आता इथे कर्क राशीच्या ऐवजी जर वृश्चिक रास घेतली असती
ठीक आहे, तर फाईन. त्याचा लिहिलं ना? अधिपती दशमात येतो ना. कुठे है येत ना? असेल तिथे, जिथे हा येईल म्हणजे तिथे म्हणजे तो आता 9वा येतो तसं जर पाहिलं तर सांगतो मी वृश्चिक तुम्हाला. राशीपासून. एक मिनिट. जर समजा हा आपण धनस्थानाचं आरूढ काढायचं आहे हा आणि धनस्थानाचा अधिपती दशम स्थानामध्ये येतो, तिथपासून तो 9वा आहे. मग परत हो दशम स्थानापासून तुम्हाला नवम स्थानात जायचंय, म्हणजे षष्ठ स्थान होईल. षष्ठ स्थान होईल. हो मग षष्ठ स्थानामध्ये येणारी आलेली रास ही मीन आहे. मीन आहे. मग त्याचं आरूढ मीन झालं. हा मग तो बुध बदलता येणार नाही. मिथुनच्या ऐवजी मीन राशी येईल तिथे. येस, बुध बदलता येणार नाही तुम्हाला. मग धनस्थानाचं आरूढ काढते वेळी तुम्हाला त्यापासून आलेला ग्रह हा जन्माच्या वेळेला कोणत्या स्थानामध्ये आहे हम्म त्याचा विचार करायला पाहिजे आपल्याला. हम्म नाही तर मग आलं कसं होणार? लक्षात. आणि आता सप्तमात पण मेष रास आहे, तर मग कसं करायचं? जर सप्तम स्थानामध्ये मेष असेल तर तिथून परत मंगळाकडेच जायचंय. मंगळ हा चौथा आहे, तिथून चौथा म्हणजे लग्न कुठलं येणार? तूळ येणार. हो पण पहिली गोष्ट म्हणजे सप्तमाचा आरूढ का काढायचं तुम्हाला? सप्तमाचा आरूढ तूळच येणार ना. हो आपण पहिला सांगितलं लग्नाचं आरूढ लग्नेश लग्नात, सप्तमेश सप्तमात किंवा सप्तमाचा आरूढ सप्तम जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी तूळ आलं, त्या ठिकाणी मेष आलं. कुठलं येणार बघा? तिथून चौथा आहे ना, तिथून चौथा गेला तर तुळेला तूळच येणार ना. आता हो इन शॉर्ट तुम्हाला मी सांगतो, जे आरूढ येईल त्याला अनुसरून ग्रहामध्ये बदल होणार नाही, ग्रहांच्या स्थानामध्ये बदल होणार नाही. फक्त पण आरूढ तुम्हाला राशी त्या बदलतील. आरूढ मध्ये राशीमध्ये आलेला ग्रह आरूढ कोणता आहे त्याप्रमाणे तुम्हाला व्यवसायाशी संबंधित, भाग्यासंदर्भात, चतुर्थ स्थानासंदर्भात जे जे आरूढ काढायचं असेल ते. आता जेव्हा आपल्याला चतुर्थ स्थानामध्ये इथे मंगळ आपल्याला सापडलाय, हा कसा हो सापडलाय तर मूळ कुंडली आपल्याला जेमिनीची बनवल्यावरती तुम्हाला मंगळ चतुर्थातच राहणार आहे, त्यात काही वाद नाही. हो बरोबर आहे. पण हो सर. चतुर्थामध्ये येणारी रास कुठली? मकर आहे. मग मकर जरी लग्न आरूढ झालं तर आई कशी असेल? तर लग्नी बुध आहे. हम्म हा संकेत द्यायचा आहे तुम्हाला. अच्छा. येस, हो पण इट इज ऑप्शनल. इट इज ऑप्शनल. हो हो कळलं? हो सर कळलं. असा विचार करणं गरजेचं आहे. सर नाहीतर तुम्ही बोला बोला बोला. मला एक विचारायचं की आपल्याला आता आपल्याकडे पृच्छक आल्यानंतर काय प्रश्न आहे आणि त्यांची पत्रिका आणि त्या पत्रिकेवरनं ग्रहांचे अंश आणि मग त्यावरनं आरूढ लग्न काढून आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. बरोबर आहे ना? बरोबर. नाही, त्यांचा प्रश्न काय आधी बघायचा, कुठल्या हो, स्थानाबद्दल आहे, आणि येस. मग त्याच्यानंतर मग आपल्याला अंश आणि पण अंशानंतर हे आरूढ लग्न मग अंश. बघा, जनरली मॅडम पहिल्यांदा तुम्हाला मूळ कुंडलीचं आरूढ काढणं हा नियम आहे. हम्म ते काढल्याशिवाय तुम्ही पत्रिका वाचू शकत नाही. मग बरोबर. नंतर त्याची गरज काय आहे? हम्म मग त्याची गरज षष्ठ स्थानासंदर्भात आहे का? मला काही नातेवाईक त्रास देतात, माझी कोर्ट हम्म कचेरी चालू आहे, तर कशाबद्दलचा प्रश्न आहे? मग षष्ठ स्थानापासून असणारा त्याचा लॉर्ड हा हा कुठे आहे त्याच्यावरती त्याचं आरूढ बनेल, पण ग्रहांमध्ये बदल होणार नाही नाही. होणार. बरोबर ग्रह जसा असेल तसा. बरोबर. आता याच्यामध्ये सुदैव आणि दुर्दैव हे कसं बघायचं? आता बघा, आता गुरु जस्ट आगमन झालाय, तर तो आता सगळ्या याच्यामध्ये दाराकारकच येणार. मग आता सोबत सूर्य सुद्धा आलाय, तर हो. सूर्य पण कदाचित दाराकारक होऊ शकतो. त्याच्या अगोदर षष्ठ हम्म ज्ञातिकारक येतं, मग गुरु आता ज्ञातिकारक येईल. मग सूर्य हम्म पुढे गेलाय, मग तो सूर्य जो आहे तो यदा कदाचित त्याच्यामध्ये ज्ञातिकारक होईल आणि गुरु दाराकारक होईल. चंद्र कुठल्या राशीमध्ये आहे त्याला अनुसरून आता जर आपण बघितलं तर कालची एकादशी होती, कालच्या एकादशीला आज द्वादशी आहे, तर आजच्या द्वादशीला आता येणारी जी तिथी आहे पुढे ती पौर्णिमा आहे. मग ती पौर्णिमा. पौर्णिमा होताना वृश्चिकेला चंद्र असेल, मग आजचा हम्म. चंद्र जो आहे तो कन्येला आहे का तुळेला आहे? आजचा चंद्र. चव्हाण मॅडम, आज आज तुळेत आहे. कन्या कन्या कन्या. आज दुपारी तुळेत गेले ना मॅडम, 4 नंतर. हा पुढे बघा बरं बरं. ठीक आहे.
तुळेत गेलाय 4 नंतर. ओके ओके, तुळेत आहे. मग आता जर चंद्र तुळेमध्ये आहे तर आजची द्वादशी आहे एवढं तर नक्की झालं की नाही हो मॅडम? बरोबर आहे की नाही? बरोबर. मग अशा वेळेला आता चंद्र आकाशामध्ये तुम्हाला आग्नेय दिशेला आढळेल. कळलं का? असं आहे. म्हणजे आग्नेय दिशेला आता तिथे चंद्र दिसेल, म्हणजे आज रात्री चंद्र दिसणार. बरोबर बरोबर. चंद्र आजचा उदित गोलार्धामध्ये आहे. कळलं का? आता हा महिना कुठला आहे तर मे आहे. बरोबर आहे की नाही? मग चंद्र जर आता तिथे तुळेत आलेला आहे याचा अर्थ चंद्र आता आग्नेय दिशेला आहे. बरोबर. आणि आता आकाशामध्ये धनु लग्नाचा आरंभ होईल. बघा कुलकर्णी मॅडम आहेत का? हो आहे. कुठलं धनु लग्न आहे का वृश्चिक आहे? धनु लग्न असेल आता वृश्चिक आहे, येईल धनु लग्न. ठीक. थँक्यू सर, थँक्यू. पुढे धनु लग्न उदित झालंय सर, 1 अंश 10 कला आहे. मग आहे ना, म्हणजे धनु लग्न कन्फर्म झालं ना? हो हो सर. मग तेव्हा 1 अंशाने पण हे बदलतं की नाही मॅडम? होय होय. त्याचा अधिपती गुरु हा कुठे गेला तर त्या ठिकाणी तो षष्ठात आला. होय. तिथपासून जर आपल्याला जर प्रश्नकुंडली बनवायची असेल तर तिथून 6वं स्थान म्हणजे लाभस्थानाकडे जाईल की नाही? हो, लाभस्थानाकडे जाईल. लाभस्थानामध्ये जाताना धनु लग्नाला आपण मेष राशी आली का? सॉरी, तूळ आली. तूळ आली. मग आरूढ तूळ झालं की नाही? होय बरोबर. मग असं तुम्हाला प्रश्नकुंडली काढता येईल. बरोबर. म्हणून मी घड्याळाकडे बघितलं की धनु लग्न आता सुरू झालं. इथपर्यंत लक्षात आलंय? हो सर. कसं आहे मॅडम, धंद्यामध्ये कणी कापायची सवय ठेवली पाहिजे. कणी कापल्यानंतर पतंग उडू शकत नाही. कळलं? ही व्यवसायाची एक रीत आहे. काय मुकेश भाऊ, बरोबर आहे की नाही? होय सर. पतंगाची कणी कापली की संपला. संपलं. मग आपण कणी कापायला असं आहे. म्हणून लोक माझ्यावरती राग का करतात तर ह्याला कारण ते आहे, कणी कापू. पतंगच उडू शकणार नाही. बरं ठीक आहे, चला आणखी काही कळलं नाही तर विचारा. आजच्या राशींचं तुमचं हे झालं पूर्ण? सर मी विचारू? हा विचारा. सर मॅडमनी ते 4 कर्क राशीचे आरूढ काढायला सांगितलं, तर ते काढता आलं चंद्राचं 10वी राशीचे आरूढ. पण सर ते प्रश्नचे कसं सोडवायचे? प्रश्न काय आणि ते कसं सोडवायचे? कन्या राशी आली. ओके. आता असं आहे मॅडम की एखादी कुंडली आपल्याकडे आली. आता कुंडली आल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा तर आपल्याला आरूढ बनवून कुंडली निश्चित तशीच्या तशी ठेवायची. त्याच्यावरून जे जातकाच्या जीवनामध्ये भोगायला लागणार आहे ते तर निश्चित आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. मग आपल्याला असं पाहायचं आहे की त्या ठिकाणी आपल्याला एखादा प्रश्न जर आला तर पहिली गोष्ट आपण जी 7 ग्रहांची कुंडली जेमिनी वाचतो तर ती 7 ग्रहांची कुंडली पहिल्यांदा वाचन करणे हा नियम आहे. तर कुठलेही प्रश्न मग चतुर्थ स्थान म्हणजे मातृकारक पितृकारक काय सांगेल, पुत्र पुत्रादी ज्ञानम काय सांगेल, हा त्या कुंडलीतला मर्म आहे. कळलं? पण जर समजा तुम्हाला ती कुंडली आणखी ऍडिशनल जर काय बघायचं असेल मग पंचम स्थानाचं आरूढ काढते वेळी तुम्हाला परत मूळ कुंडलीमध्ये जायचं असतं. असा एक ऑप्शन आहे. कळलं का? असा ऑप्शनने तुम्हाला परत पंचम स्थानाचं पण परत सांगतो की जी कुंडली आपल्याला जे अंश भोगलेले असतील
त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. आत्माकारक ग्रह आत्माकारकच राहणार, भ्राताकारक हा भ्राताकारकच राहणार. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही संधी नाही. हो कळलं? त्याच्यामध्ये तुम्ही काही हे करू शकत नाही. सर मला प्राथमिक विचारायचं एक मिनिट मॅडम, प्राथमिक तुम्ही ज्योतिष कोणाकडे केलेला आहे? कोणी सर? मी इकडे घाटकोपर मध्ये ब्रह्मज्योतिष संस्थांमध्ये. अच्छा, देसाई साहेबांचं. हा सर भरत सर. देसाई. भरत सर. ह्या मीनाक्षी शिंदेला काढून टाका. मुकेश भाऊ. हा सर. काढा. सर देव झाले ते आता 12 महिने झाले. आतमध्ये घेतला. तुम्ही घेतला? नाही, तो घ्यायला लागला मला, त्याशिवाय काढता येणार. काढून टाका. सर देव झाले 12 महिने झाले भरत सर. गेले तो देव झाले. माहिती मला माहिती आहे. हा सर. रिमूव्ह केलं का? नाही दिसत आहे. मी करतो. તારું કામ નથી ભાઈ. જેનું કામ તને બીજા કરે તો ગોતા ખાય. हा, काढला. चला सर मी एक विचारू? हा बोला. आता मूळ कुंडलीमध्ये रवी कर्क राशीत आहे आणि गुरु सिंह राशीत आहे. तर जमिनीमध्ये सुद्धा तसे चालले, तर मग याचा फलादेशाचा कसा संबंध जोडायचा? संबंध जोडायचा म्हणजे ती मूळ कुंडलीच्या मध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही. आता भाग असा आहे की तुम्ही फक्त आरूढ निवड करू शकता आणि आरूढ निवड करून त्या पर्टिक्युलर राशींचे जे काही भूमिका आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. राशींच्या भूमिकेचं तुम्हाला माहिती असणं, कन्या रास काय काम करते, मकरेचं नियम काय आहेत, मेषेचे काय आहेत, वृश्चिकेचे काय आहेत, याचा संदर्भ तर घेणं गरजेचं आहे. मग पंचमाचं आरूढ बनवताना वृश्चिक आली तर त्याच्यामध्ये पंचमाचं जे आरूढ आहे ते वृश्चिक निघालं, मग वृश्चिकेचे पण फलादेश त्याला मिळणारच. बरोबर आहे सर, आलं लक्षात. कळलं? मॅडम बोला. सर आता आपण प्रश्न कुंडलीचा उल्लेख केला. आता एखाद्या व्यक्तीकडे मूळ कुंडली नाहीये आणि तो असा प्रश्न घेऊन आला की माझे अडकलेले पैसे कधी मिळतील, तर ज्या वेळेला त्यानं प्रश्न विचारला त्यावेळेची आपण कुंडली काढायची आणि त्यावेळेनुसार धनस्थानाचं पण आरूढ लग्न मांडायचं. बरोबर का सर? नाही. जेव्हा तुम्हाला प्रश्न करता आला तर गोचरीचा जे काही लग्न उदित आहे त्याला प्रश्न कुंडली म्हणता येणार नाही. मग आता जे प्रश्न कुंडलीचा उल्लेख झाला ना त्याच्यावरनं मला ही शंका आली की असं विचारलं तर काय करायचं. मग तुम्ही नवीन कुंडली बनवायची, कारण त्याने प्रश्न विचारलाय ना. आणि जर समजा तुम्हाला त्याच कुंडलीतून जर उत्तर एखादं द्यायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता धनस्थानाचं आरूढ काढून. प्रश्न आर्थिक आहे म्हणून. हो बरोबर. प्रश्न आर्थिक आहे. कुंडली नसताना जर असा प्रश्न आला तर जैमिनी पद्धतीने कसा सोडवायचा असं मला म्हणायचं होतं. मग जर समजा ऐका, तुम्ही तुमच्याकडे कुंडली त्याची असो किंवा नसो, ज्याचाच हा आपली समस्या घेऊन येतो, तर ती समस्या घेऊन आल्यानंतर त्याच्यावरती त्याला आपल्याला उपदेश द्यायचा असतो. तो उपदेश देते वेळी तुम्हाला तुमच्यापाशी साहित्य आहे, ते साहित्य कसं वापरायचं हा तुमचा नियम आहे, तुमची विचार आहे. मग तुमच्या विचाराने तुम्ही जर समजा एखाद्या प्रश्न कुंडलीची आरूढ कुंडली बनवली आकाशामध्ये उदित लग्न असण्याची, तरी सुद्धा हरकत नाही, जर त्याच्यापाशी जर कुंडली नसेल तर. बरोबर. जर कुंडली असेल तर तुम्हाला तुमच्या विचाराने जे काही आपण शिकलेलो आहोत त्याला अनुसार कुंडली बनवू. बरोबर. ओके चालेल. हो सर, धन्यवाद सर. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे जरा सांगा तुम्ही.
काय सर? हा बरोबर आहे सगळं. तुम्ही प्रश्न नाही करत, मी तुम्हाला सांगितलं प्रश्न करा काय. नाही, आता सांगितलं ते बरोबर आहे. ठीक आहे, चला, हरकत नाही. बरं, उद्या तुम्ही लेक्चर घेणार आहात का? हो सर, घेणार ना. उद्या आहे, कॉम्प्लिमेंटरी गुरुवारी आहे. कॉम्प्लिमेंटरी का? नाही, क्लासचं लेक्चर आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी कधी घेणार? घेणार ना, कधी? घेणार. हे संपले 10 की कधी? लगेच चालू करणार. दुकान बंद नाही करायचं? थोडे दिवस बंद राहील. का? चला, ठीक आहे. तर बाहेर जाणार आहे ना. बरं, ठीक आहे. नेक्स्ट विचारा. बर, आता मूळ कुंडलीवरती पुन्हा येऊया का? हो सर. मूळ कुंडली पुन्हा वाचायची आहे आपल्याला. अमात्यकारक ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी सूर्य आलेला आहे. मग त्याची व्यवस्थापन हे अमात्य आणि आत्माकारक यांचं संगनमत असेल की नाही, कारण ते एकमेकांनी त्याला ऑप्शन दिलेलं आहे. कारण अमात्यकारक बुध आहे, आला पाहिजे, पण तो आत्माकारक झालाय आणि ज्याला आत्माकारक व्हायला पाहिजे तो अमात्यकारक झालाय. मग त्या एकमेकांनी त्यांचं पोझिशन एक्सचेंज केलेली आहे ना, नाही का? मग त्या ठिकाणी यदा कदाचित एखादा सल्लागार, एखाद्या कुटुंबातला प्रमुख आर्थिक दृष्ट्या किंवा तत्सम ज्या काही धनस्थानाच्या, कुटुंब स्थानाच्या विचार करते वेळी तुम्हाला आलेली रास जी आहे ती कर्क आहे. कळलं की नाही? आता ती कर्क रास ही 1, 4, 7, 10 मध्ये आहे. याचा अर्थ आपल्या कुंडलीमध्ये जर कर्क रास आलेली आहे धनस्थानामध्ये, तर त्या धनस्थानाची दृष्टी जी आहे ती तूळ राशीवरती जाईल की नाही? त्याला घेऊ नका, मुकेश भाऊ घेऊ नका. हा, तर ती रिमूव्ह करू काय? हा, रिमूव्ह करा. रिमूव्ह. हे झोप काढून येणार अशा लोकांना आता थोडी घ्यायचे. हा, बरं, पुढे नाव लक्षात ठेवा, नाव बदल करून आलेलं आहे. हा, आता तिथे कुठली रास आलेली आहे? कर्क. त्याची दृष्टी कुठेशी आहे? तूळ राशीवरती आहे ना. तूळ रास कुठे आली आहे? पंचम स्थानामध्ये. मग पंचम स्थानामध्ये पुत्र पौत्रादी ज्ञानम आहे. तिथे रवी दृष्ट टाकणार आहे कर्क राशीवरती. आणि कुटुंबातील एखादी प्रमुख व्यक्ती ज्या वेळेला नियंत्रण करणार असेल कुठल्या याच्यावरती, तर पंचम स्थानावरती. त्यानंतर त्याची दृष्टी जी आहे तर ती कुठेशी आहे? तर 4 मध्ये आपण जर गेल्यानंतर 7 नंतर काय येतं? 10 येते ना. 10 येते ना. मग 10 कुठेशी आलं? तर त्या ठिकाणी बघा, मकर रास कुठे आली? मग अष्टम स्थानामध्ये ती त्याची दृष्टी असेल, कारण ती समोरची रास आहे ना, कर्क राशीच्या समोरची रास आहे, नाही का? आणि मेष कुठे आली? तर लाभस्थानामध्ये आली. मग त्याच्यावरती ज्या राशीची दृष्टी आहे ती रवी युक्त आहे. आज गडबड होते तुमच्या लोकांची. मुकेश भाऊ काढलं का त्याला? काढलं सर. हा, मग ती कोणाची दृष्ट आहे? रवी दृष्ट आहे. मग रवी दृष्ट कोणत्या राशी आल्या? त्या ठिकाणी तूळ, मकर आणि मेष आहे की नाही. मग त्या प्रधान राशी ज्याला आपण म्हणतो, जसं अमात्य म्हणजे प्रधान, तर तो कोणत्या राशींवरती नियंत्रण ठेवेल? तर तूळ राशीवरती म्हणजे पंचम स्थानावरती, अष्टम स्थानावरती मकर राशीवरती आणि त्यानंतर मेष राशीवरती. तर मेष राशी जी आहे
मूळ कुंडलीमध्ये म्हणजे आरूढ लग्नामध्ये लाभस्थानात आलेली आहे. आरूढ लग्नामध्ये पंचम स्थानामध्ये आलेला आहे पौत्रादी ज्ञानम. तिथे आलेला ग्रह कोणता आहे? यायला पाहिजे गुरु. आलेला ग्रह कोणता आहे? शुक्र. हा, मग शुक्राच्या याच्यावरती त्याची दृष्टी असेल म्हणजे तिथे कमांडिंग कोण असेल तर सूर्य असेल, शुक्र नसेल. मग जातकाच्या याच्यामधून जेव्हा आपल्याला फलित सांगायचं असेल तर त्यावेळेला अबाउट द कॅरेक्टर्स, अबाउट द पोझिशन, अबाउट द एज्युकेशन, अबाउट द चाइल्ड रिलेटेड एव्हरीथिंग, तर तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग विचार करायला हवा. मी काय म्हणतो ते कळतंय का तुम्हाला? हो सर. हो सर, कळलं. अशा तऱ्हेने तुम्हाला कुंडली सोडवायची असते. हे नियम आहेत. हे नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपरली. बोला. तर सूर्याची दृष्टी तिकडे पंचमातल्या शुक्रावरती पण आहे, तर ते जे अपत्य असेल तर ते मग सूर्यासारखं तेजस्वी असेल किंवा ते सूर्यासंबंधी जे म्हणजे सरकारी नोकरीत असेल किंवा सरकारशी संबंधित असेल, अशा प्रकारचे फलादेश द्यायचे का? येस. त्याला कदाचित जातकाच्या जीवनामध्ये पंचम स्थानासंदर्भातील तुझ्या त्या व्यक्तीला सांगायला हरकत नाही की सूर्य हा पुरुष आहे आणि शुक्र हा स्त्री आहे, तर जातकाच्या कुटुंबामध्ये एक मुलगी एक मुलगा जन्माला येऊ शकेल असं आपल्याला सांगायला हरकत नाही. ओके. आणि त्या सूर्याची तिथे राशीमुळे दृष्टी आहे, परंतु मग शुक्राचे मग फलादेश कसे मिळतील? मग जर सूर्याची शुक्राचे दृष्टी आहे चांगलेच मिळणार ना. शुक्राचं बघा, पहिली गोष्ट कारक ग्रह कोण आहे तिथे? तो गुरु, नाही का? कारक ग्रह जर गुरु आहे तर त्या ठिकाणी आलेला आहे शुक्र, तर त्या ठिकाणी मुलं हौशी असतील, त्यांचं स्टडीमध्ये जास्ती मन नसेल, आनंद घेण्यामध्ये जास्ती मन असेल, कला क्षेत्रात जास्ती असते. हा, त्या क्षेत्राशी करमणूक आहे म्हणा किंवा आणखी इत्यादी गोष्टी ज्या शुक्राच्या आनंददायक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असेल, तर रुची ही पंचम स्थान हे कशासाठी आहे तर पुत्र पौत्रादी ज्ञानम हे गुरुच्या ताब्यात आहे. म्हणून तिथे स्थिर आणि चर ह्याच्याबद्दलचा आपल्याला वाचन केलं पाहिजे. आले लक्षात सर. शुक्राची पण फळं मिळतील आणि सूर्याची पण मिळतील दृष्टी असल्यामुळे. येस, अकॉर्डिंग टू दृष्टी. थँक्यू. कळलं? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वाचता आल्या पाहिजे. पुरुष मंडळी काय बोलतच नाही, बोला. काही कळत नाही का? काही प्रॉब्लेम आहे? सर दृष्टीचं बी किती महत्व आहे, बापरे. कशाला? म्हटलं दृष्टीचं बी किती महत्व आहे बघा. भरपूर आहे. सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मॅडम कुंडलीमध्ये. आता माझे 250 लेक्चर्स आहेत युट्यूबला, 100% विनामूल्य आहेत. ते रोज एक एक ऐकलं तरी सुद्धा 1 वर्ष जाईल तुम्हाला ऐकताना. चांगलं प्रॉपरली आहे. टॅरो आहे, वास्तू आहे, नाडी आहे, वेगळी दुसरी नाडी आहे, भृगुनंदी नाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. न्यूमरोलॉजी आहे. 250 लेक्चर आहेत का कुठल्या ज्योतिषाची? फुल टाइम 5 मिनिटाचं लेक्चर कोणी टाकतं? ते तर धंदा आहे. 5 मिनिटं 7 मिनिटाचं लेक्चर कोणी टाकेल? 1.5 तासाचं लेक्चर 250 कोण टाकेल? हा मॅडम? नाही आहे सर. मग नमस्कार सर. सर, चर राशींची दृष्टी आपण स्थिर राशींवर जाणार असं आपल्या पहिल्या लेक्चर मध्ये होतं, आणि स्थिर राशींची चर राशीवर, द्विस्वभावाची द्विस्वभावीवर.
तर मग आता इथे आपण जर कर्क रास कर्क रास आता आपण बघितले तर त्या हा ठिकाणी स्थिर रास जी आहे तर पहिली येणारी रास कुठली असेल त्याला दृष्टी जाणार नाही. मग खालची रास जी आहे तूळ, आपण जे पंचम षष्ठस्थान कुठलं आहे त्याच्यामध्ये वृश्चिक रास येते वृश्चिक आहे सर. मग वृश्चिकेवरती जाईल. वृश्चिक हा. आणि वृश्चिक आणि कुंभ आणि वृषभ अशी जाईल ना. कुंभ म्हणजे भाग्यस्थान. होय. हो सर. कुंभ म्हणजे भाग्यस्थान. अच्छा. हो. आणि मग वृषभ राशीवर जाईल. वृषभ म्हणजे त्या ठिकाणी येणारी रास कुठेशी आहे तर ती वेळात येते. 12व्या स्थानामध्ये. 12व्या स्थानामध्ये. मग आपण कर्क राशीची दृष्टी अशीच पकडायची. आणि जर समजा तिथे सिंह आली तर रास तर तुम्हाला त्या ह्याच्यावरती 2, 5, 8, 11 मध्ये जाईल. हो 2, 5, 8. 5, 8, 11च्या दृष्ट्या आहेत त्या, सॉरी 2, 5, 8, 11च्या दृष्ट्या आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये त्या कुठल्याला जातील तर त्या चरला जातील. हो स्थिर रास आली तर चरला जातील. मग ती तुळेला जाईल. बरोबर बरोबर. आता आपण आता जे बघितलं मगाशी तर आपण ती 1, 4, 7, 10 अशी पाहिली ना. येस येस. तर ती यायला पाहिजे होती आपल्याला षष्ठ स्थानामध्ये यायला पाहिजे. हा ती षष्ठात यायला हवी होती. हो मग ते ज्ञातिकारक मध्ये ज्ञातिकारक. ओके. म्हणजे चर राशी म्हणजे कर्क राशीची सूर्यासहित दृष्टी वृश्चिकेवर चंद्रावर अशी. अष्टम स्थानापासून ग्रह नसणार कुठेही. नाही तिकडे नसतोच आपल्याला नसतात. ओके. हो सर. मग 12व्या स्थानात पण ग्रह नाहीयेत आणि अष्टमात भाग्यस्थान अष्टम भाग्यस्थान म्हणजे 8, 9, 10, 11, 12 या इथे कुठलेही ग्रह नाहीत. नाही जेमिनी मध्ये ते कधीच येणार नाहीत. हो सर. धन्यवाद. आणखी काही कन्फ्युजन आता निघायचं आहे. अभिप्राय काय म्हणायचं तुम्हाला? आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. नो प्रॉब्लेम. अजून 10 मिनिटं आहेत. पण त्या राशींचा विचार करतो ना आपण. ग्रह नाहीत राशींचा विचार करायचा ना फलादेशासाठी. नाही आता ऐका 2 मिनिटं. असं आहे मॅडम, कशा बाबतीत विचारायचंय तुम्हाला? म्हणजे अष्टम स्थानापासून व्ययस्थानापर्यंत ग्रह नाहीयेत तर या ग्रहांच्या दशम स्थानामध्ये ग्रह आहे ना. दशम स्थानामध्ये ग्रह आहे ना. कर्क राशीला बघा ग्रह आहे. आता इथे जेमिनी मध्ये ग्रह नाही येणार. जेमिनी कुंडलीच म्हणत. ग्रह 7 स्थानापर्यंत येणार. अष्टम स्थान ते 12व्या स्थानामध्ये ग्रह नाही. म्हणजे 7 ग्रह आहेत, 5 ठिकाणे रिकाम आहेत. तर राशींचा विचार करणार ना फलादेशासाठी. नाही एक मिनिट थांबा. जर समजा धनस्थानापासून मगाशी आता चर्चा झाली कर्क रास तिथे आलेली आहे, तिथे रवी आहे, तर जी दृष्टी लागेल ना तर ती राशी आणि ग्रह त्या दोघांच्याही दृष्टी जातील. हो सर. एक मिनिट थांबा. आता असं आहे मॅडम, आपण जेव्हा रवीची दृष्टी पाहतो त्यावेळेला 7वी दृष्टी पाहतो की नाही जनरल नेरियन मध्ये, बरोबर आहे की नाही? हा. मग आता इथे जी रास आहे ती कर्क आहे म्हणजे ती चर आहे, तिची दृष्टी स्थिरवरती जाणार हे पण नक्की आहे. तर त्याला पहिली राशी स्थिर कोणती असेल? पहिली स्थिर राशी वृश्चिक येईल ना. हा. मग त्या वृश्चिक राशी ही ज्ञातिकारक आहे का? नाही वृश्चिक ज्ञातिकारक. सिंहला नाही घ्यायचं. सिंहला ना बाजूची रास नाही घ्यायची. बाजूची रास नाही घ्यायची. हो सिंह नाही घे मगाशी सांगितलंच ना तुम्ही. वृश्चिक रास. मग वृश्चिक आहे, त्याच्या पुढे कुंभ आहे आणि त्याच्या पुढे वृषभ आहे. व्ययस्थानामध्ये हो. आणि वृषभ आहे व्ययस्थानात. वृषभ 12व्या स्थानात. मग आता आपण एक बघूया की समजा त्या ठिकाणी वृश्चिकेला बघितलं तर त्या ठिकाणी चतुर्थामध्ये ग्रह आहे. तो प्लॅनेट कुंभेचा सप्तमामध्ये आहे. हो सर. आणि शुक्र जो आहे तो पंचमात आहे. हो सर. आहे की नाही? मग आता सूर्य या राशीमध्ये आहे तर तो त्या 3 राशीला पाहतोय. तर त्या ठिकाणी मंगळ, शनी आणि शुक्र या 3 ग्रहांच्या मालकीच्या राशीना तो पाहतोय. बरोबर आहे? लक्षात. हो बरोबर.
मग षष्ठ स्थानामध्ये येणारी वृश्चिक रास आहे, तिथे ज्ञातिकारक म्हणून सांगितले, तर तिथे असणारा ग्रह कोणता आहे? चंद्र चंद्र आहे आहे. सर. मग त्या चंद्राला बेनिफिट मिळेल ग्रहामुळे. चंद्राला सूर्याचे बेनिफिट मिळतील ग्रह म्हणून, आणि राशी म्हणून पण मिळतील, आणि कुंभ राशीला पण मिळते, आणि वृषभेला पण मिळते. कळलं का? हो सर, आलं लक्षात. बरं, आता भाग असा आहे मॅडम, नाही हा चर्चेचा विषय आहे, चर्चा केली पाहिजे याच्यावरती. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत, की जर समजा त्याच्यामध्ये आपल्याला फलादेश द्यायचा असेल, आता हा फलादेश कधी द्यायचा हे प्रामुख्याने तुम्हाला ठरवलं पाहिजे. ज्या वेळेला जातक आपल्याकडे आलेलं आहे, तर पहिल्यांदा आपण आरूढ लग्नाच्या कुंडलीवरूनच त्याचं विचार करायचा असतो, म्हणजे त्याचं फलित करायचं असतं. आपण जसं लिहितो तसं म्हणजे सगळे हे ग्रह लिहायचे सगळे, आणि तसा त्याचा विचार त्या भावेशाचं आपण ठरवायचं की यांना बरोबर. अभ्यास करायचा. त्यानंतर तुम्हाला ऍडिशनल जर समजा पुढे जायचं आहे तर दृष्टीचा विचार करतात. त्याच्यानंतर ऍडिशनल जायचं आहे तर आपण सव्य अपसव्याची महादशेचा विचार करायचा. दॅट्स इट. हो सर. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उपपद काढते वेळी, तर उपपदामध्ये तुम्हाला भाग्यस्थानाचं उपपद काढायचं असेल तर त्याचा अधिपती कुठे असेल, त्याच्यावरून त्याचा ग्रह कोण आहे, तो कुठे असणार आहे. पण डिग्री जी भोगलेली आहे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. जन्माच्या वेळेला जे आपलं आलेली आहे कुंडली ती तशीच. त्याच्यामध्ये इन ऍडव्हान्स सांगतो तुम्हाला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो हायर पोझिशन. हायर पोझिशनला आपण असं करू शकतो की तुम्हाला एक ऑप्शनल कुंडली बनवू शकतो आपण. त्याच्यावरती जोडीला घेऊन त्याला ओव्हरलॅपिंग ग्रह कधी जाणार आहे, इट इज लिटिल हार्ड स्टोरी आहे, तो कठीण आहे जरा. तो थोडासा कठीण आहे, तो सुद्धा विषय आपण घेऊ. पण पहिल्यांदा हा बेस्ट प्लॅटफॉर्म तयार करा. हो सर. तो थोडासा डिफिकल्ट आहे, पण तरी सुद्धा यथा कदाचित जसा आपण गोचरीच्या अनुसार विचार करतो, तर उदाहरणार्थ इथे भ्राताकारक ग्रह हा गुरु आलेला आहे की नाही? हो सर, गुरु आहे. तो पुन्हा भ्राताकारक कधी येईल याचा शोध घेणं, त्याचं तंत्र हे आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि ती उपलब्धता कशी असेल, कधी असेल, हे अंशाशिवाय आपल्याला मिळणार नाहीत. मग त्यावेळेला कुंडली गोचरीने काम करते, त्यावेळेला तुम्हाला अचूक अंदाज कधी येतो, तर हा लिटिल थोडासा हायर स्टडी आहे. जेव्हा तुम्ही उच्च दर्जाचं जेव्हा ज्योतिष करायचा प्रयत्न कराल त्याच वेळेला तुम्हाला याचा उपयोग होईल. आणि जीवन असंच चाललेलं आहे. हो सर. आय थिंक यू गॉट द फुल आयडिया. हो, म्हणजे आपल्याला ह्या अंशांवरनं तो ग्रह कधी परत येईल तेव्हा त्यावेळेला आपल्याला ह्याचाच विचार करायला लागेल. म्हणजे तो पुढचा म्हणजे ऍडव्हान्स स्टडी आहे. आणि हे इट इज कनेक्ट. येस बरोबर, यू आर राईट. इट इज कनेक्टेड विथ द सायन्स. हो सर. इथपर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. आणि तो भाग मॅडम इन फ्युचर ट्रान्झिस्ट मध्येच येतो. हो, इन फ्युचर ट्रान्झिस्ट मध्येच त्याची कल्पना आहे. पण थोडंसं त्याला गणित करावं लागेल, थोडं थांबावं लागेल, थोडंसं ज्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे ज्या भावाचा प्रश्न पाहायचा आहे, तो ग्रह तिथे कधी येणार हे आपल्याला गोचरीच्याच अभ्यासाने कळणार आहे. येस, त्याशिवाय मिळणार नाही. आता याच्यामध्ये कधी कधी काही डिफिकल्ट गोष्टी अशा असतात की समजा जर 29 अंशाला ग्रह शनी आहे असं आपण समजू, एक समज, आणि तो आत्माकारक झालेला आहे, तर निश्चितच अकॉर्डिंग टू सॅटर्न पोझिशन, अकॉर्डिंग टू सॅटर्न स्पीड, तुम्हाला यू हॅव टू वेट टिल 2.5 years. हो, 2.5 वर्ष. हो, येस, मोर दॅन, जर तो आत्माकारक असेल तर. म्हणजे तुम्हाला जे सेकंड राऊंडची जेव्हा संधी येते ना, तर शनीच्या बाबतीमध्ये असा नियम आहे. चंद्र रवी हे जे आहे महिन्याला दिवसाला बदली होत असतील, मग त्यावेळेला आणखी एक नियम सांगतो. फार मस्त प्रश्न विचारलाय तुम्ही.
तर त्याच्यामध्ये मग मॅडम काय करायचं की चंद्राला आपण जर हाताशी घेतलं तर चंद्र हा फास्ट मोमेंट प्लॅनेट आहे की नाही. हो सर. मग त्यावेळेला तुम्ही यदा कदाचित इन ट्रान्झिट मध्ये जर समजा तो गुरुवरून जाणार असेल त्या दिवशी पर्टिक्युलर त्या ठिकाणी, तरी हो सुद्धा इन बिटवीन 24 आवर्स तुम्ही बेनिफिशियल राहाल. हा, म्हणजे तुमचं ते काम किंवा काही प्रश्न असतील ते होऊ शकतं त्या ह्याच्यात. एक्झॅक्टली. येस येस. आणि सर गुरु आला लग्नी समजा आरूढ कुंडलीमध्ये, तर मग Yes. 1 वर्षाचं आपण धरायचं का? जसं शनीचं आपण 2.5 हो, वर्ष मग हे जसं आता 18 डिग्रीचा आहे समजा, हा. त्यावेळेला 18 डिग्री येईपर्यंत यू हॅव टू वेट. हो सर. पण इत्यादी ग्रह पण बदल होणार त्याच्यामध्ये. हो, बरं, गुरु बाकी एक अंश चालण्यासाठी साधारणतः 12-13 दिवस तर घेणार. इट इज डिपेंड अपॉन द प्लॅनेटरी पोझिशन. कारण का ऑर्बिटमध्ये सूर्य हा मध्यभागी आपण धरला तर त्याला अनुसरून सगळ्या ग्रहांची मोमेंट असते ना. हो सर. असं आहे. हे कॅल्क्युलेशन हायर लेवलचं आहे. ह्याचा विचार विस्तारित कोणीही केलेला नाही. मी पण माझं सर सांगतोय असा भाग नाही. या स्टडी शिवाय आपण अॅक्युरसीकडे जाऊ शकत नाही. हे येस, अॅक्युरसीसाठी यायला पाहिजे. मी फक्त तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. मी करत नाहीये. मी फक्त सांगतोय की हे असं आहे, असं असतं. म्हणजे मी माझं खरं असं सांगत नाही. दिस इज द सायन्स. नाही सर, आम्हाला ते तुमच्यामुळे शिकायला मिळतं. ठीक आहे. तरी सुद्धा कसं असतं काही वेळेला असं नाही मीच सांगतो ना असं नाही. इट्स अ सायन्स. आफ्टर ऑल वी आर लर्निंग ऑर टीचिंग द सायन्स. आणि विज्ञान आहे. मग विज्ञानाच्या अनुसरून एखादी घटना कधी होईल याच्या बाबतीतला जो फलादेश करायचा असतो, नो डाऊट इट इज लिटिल डिफिकल्ट, बट यू हॅव टू. तुम्ही जर स्कॉलर झालात चांगल्यापैकी तर तुम्हाला ते इझी वाटेल. मला काही डिफिकल्ट वाटत नाही. हो सर. बर, कुलकर्णी मॅडम काय झालं, तुम्ही आज शांत आहात एकदम. कोण सर, मी का? हो मग. नाही, बऱ्याच कुलकर्णी आहेत ना सर, त्याच्यामुळे लक्षात येत नाही कोणाला हाक आता मारताय. तुमच्या शेजारी पण कुलकर्णीच होते आता. होय होय. बरोबर. नाही आहे सर ना, मी ऐकते आणि समजतंय सगळं, काही प्रश्न नाहीये सर. ठीक आहे, चला. शंका सगळ्या निरसन होत आहेत, बाकीच्यांच्या शंकांमधूनही निरसन होत आहेतच. चव्हाण मॅडम, आता तुम्ही अभिप्राय द्या. नंतर मग आणखी कोणाला अभिप्राय द्यायचा असेल तर द्या. मग समारोप करतील कोमल मॅडम. हो सर. तर नेहमीप्रमाणेच क्लास छान झाला आणि तुम्ही सगळ्यांना तेच वाक्य समजतं पण बोलणार. आहे. काही मग दुसरं काही चुका वगैरे काढा जरा. काय चुका तुमच्या कशा काय काढणार, काही नसतातच. तर फक्त एक जे कन्क्ल्युजन झालं होतं ते चरराशीची दृष्टी स्थिर बाय राशीवर मिस्टेक असते. कधी झाली. बाय मिस्टेक झाली. द्विस्वभाव राशीची जी काही आहे ती दृष्टी द्विस्वभावावर असते आणि चरची दृष्टी स्थिरवर आणि स्थिरची चरवर. आणि जी बाजूला रास असते, समजा चरमध्ये ग्रह आहेत तर जी बाजूची सिंह रास आहे ती दृष्टी घ्यायची नाही. आणि आरूढ प्रत्येक राशीचा बनवून प्रत्येक ग्रह तसेच ग्रह आत्माकारक म्हणून ठेवायचे आणि ग्रहाच्या स्थानात काही बदल करायचा नाही. सगळं आतापर्यंत हे सगळं तुम्ही छान शिकवलं, तर समजलं आम्हाला चांगलं. आणि काय सांगू आणखी सर, धन्यवाद. बोलू. धन्यवाद. धन्यवाद. छान छान झालं सर. आणखी काय तुम्हाला बोलायचं आहे? सुबल मॅडम सांगतील सगळं डिटेलिंग. मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे का? आहे सर. ठीक आहे, 5-7 मिनिटं आहेत. जरा कोणाला बोलायचं बोलू द्या. अभिप्राय द्यायचा कोणाला? बोला हो, काय आहे? तुमच्यामुळे आम्हाला जेमिनी शिकायला मिळतंय, याच्याबद्दल खरंच आमचं नशीब आहे. भाग्यवान आहोत आम्ही. आपलं हे परमेश्वराचं शास्त्र आहे मॅडम. कोण तसं शिकवत नाही. शिकवायला कसं आहे, हातात पेपर घेऊन शिकवणारे भरपूर आहे. बरं ठीक आहे, भागवत मॅडम बोला. सर, मला ते अभिप्राय असाच द्यायचा की हा जो शेवटचा प्रश्न त्या मॅडमनी घेतला तो फार महत्वाचा आहे, की आपण तो
अशा ऍटलिस्ट आपल्या कंट्रोलमध्ये असेल तेव्हा आपण ती घटना घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. एस्पेशली जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये असेल, एखाद्याला व्हिसाचं अपॉइंटमेंट बुक करायची असेल किंवा असं जे शक्य असेल आपल्या हातामध्ये अशा गोष्टी, किंवा विवाहाचा दिनांक काढायचा असेल किंवा असं दुसरं काही महत्वाची कामं करायची असतील, त्या जैमिनीचे अंश आणि हे सर्व पाहून आपण त्याप्रमाणे कदाचित तशी काही पॉसिबिलिटी ऍटलिस्ट शोधायचा प्रयत्न तरी करू शकतो आणि त्याच्यात मिळू पण शकेल. त्यामुळे हा मुद्दा मला फार महत्वाचा वाटला आणि मी तो विचार करत होते, पण मी अजून वर्कआउट नाही केले की माझ्या ज्या गोष्टींसाठी मला काम करायचंय ते मी अजून वर्कआउट नाही केलेलं आहे त्याच्यावर. पण त्या धन्यवाद. मॅडमचं कौतुक आहे त्याच्यासाठी. हा मुद्दा फार महत्वाचा मला वाटतो. थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट. बोलायचं कोणाला अजून? सर छान झाला क्लास आणि छान समजला आम्हाला. थँक्यू. आणि खूप खूप आभार, आम्हाला हे शिकायला मिळालं तुमच्यामुळे. सर नमस्कार. नमस्ते. बर, बाकी आता कुबल सर मी मॅडमकडे देऊया. बोलू? हा बोला बोला ना, बोला. सर किती पण अवघड विषय खूप सोपा आणि सहज आम्हाला कळेल इतका सोप्या भाषेत शिकवता. खूप खूप धन्यवाद सर. नाही, टेक्निक पाहिजे माणसाला शिकवायचं. कसं असतं मॅडम माहितीये का, की रिलेटेड घाई न सायन्स आहे ना, करता शिकवता एक एक मुद्दा. खूप छान. रिलेटेड सायन्स असतं ना, तर सायन्स हा जो विज्ञानाचा भाग आहे. आता आपण जर बघितलं तर जगामध्ये अनेक विज्ञानं जी आहेत ती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टेक्निकलच अनालिसिस केल्या जातात. तसं हे टेक्निकल अनालिसिस आहे. आणि टेक्निकल मध्ये जसं की आपण तर आता काहीच नाही आहोत, पण जसं आता आम्ही सायन्स शिकवतो तर सायन्समध्ये जे काही लिहिलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे, तर पहिल्यांदा 24 तास कसे काढले, मग त्यानंतर दिनमान कसं काढलं, मग उत्तर गोलार्ध कसा काढला, दक्षिण गोलार्ध कसा काढला, हा सगळ्या विज्ञानाचाच भाग आहे. मग 24 तासच का झाले, मग 23 असते तर मग कसं 12 तासाचा दिवस झाला असता. तर हा सगळा विचार करून आपल्या पूर्वजांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच विज्ञान तयार केलेलं आहे. मग काही शोध लावलेत. बोला. खूप धन्यवाद. धन्यवाद. एनिवे कुबल मॅडम, आता तुम्ही सांगा. तुम्ही सुद्धा सायन्स केलेलं आहे. सायन्स बद्दल तुम्हाला भरपूर माहिती आहे. असं काही नाही. चला सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत पण. सर तुम्ही हे जेमिनी शिकवताय ना, त्याच्यासाठी अगदी पहिल्यापासूनच म्हणजे आम्ही इतकी दिवसाची वाट बघत होतो. तर खूप धन्यवाद. माझे तर आहेत, सगळ्यांचे आहेत. आता आपण डायरेक्ट मी पत्रिकेवर थोडंसं बोलते. तुम्ही तर छान बोलला आहातच, पण अभिप्राय द्यायचा आहे म्हणून. तर जेव्हा आपल्याकडे म्हणजे जातकाची पत्रिका आली की आपण सुरुवातीला त्याची जेमिनी कुंडली बनवून घ्यायची. आता इथे आपल्याला म्हणजे तूळ लग्नाची आली आहे तर त्याचा अधिपती बघायचा. मग तो इथे लाभात आलाय, त्याचा अधिपती शुक्र. मग तिथून लाभात म्हणजे 11 घरं, मग तिथून 11 घरं आपण मोजले. मग आपण मिथुन लग्नाची पत्रिका म्हणजे आरूढ लग्न तयार केलं. आणि मग ते आत्माकारक वगैरे आता मला वाटतं इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना कळाले असतीलच. म्हणजे हायेस्ट डिग्री पासून लोएस्ट पर्यंत घ्यायची. मग हायेस्ट वाला आत्माकारक, मग अमात्य, मग भ्राताकारक, मग मातृ आणि पिताकारक, मग पुत्रकारक, मग ज्ञातिकारक आणि लास्ट आपला दाराकारक. तर हे आपण असे सगळे काढून घेतले. आणि मग आजचं आपलं मिथुन लग्न आलंय तर त्याचं थोडक्यात सांगते. तुम्ही म्हणजे सांगितलं मिथुन लग्न आल्यामुळे जातक विद्वान असेल, बुद्धिमान असेल, त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल, त्याला लौकिक लवकर प्राप्त होईल, तो चतुर पण असेल, कारण बुध हा आत्माकारक आलाय म्हणून. मग आता आपण दृष्टींचा पण आज विचार केला तर म्हणजे मिथुन रास आलीये, मग ती द्विस्वभाव राशी आहे. मग द्विस्वभाव राशीची दृष्टी द्विस्वभाव राशींवरच येणार, म्हणजे 6, 9 आणि 12 येणार. तर इथे आपल्याला या आरूढ लग्न आपण जे मांडलंय तिथे 6 म्हणजे चतुर्थ स्थानात आलीये, पण तिथे आलेला मंगळ ग्रह आलाय. पण हे दोघं काही एकमेकांचे मित्र नाही, त्यामुळे आपल्याला त्या चतुर्थ स्थानाचं फळ काही चांगलं नाही मिळणार. पण तीच दृष्टी नंतर म्हणजे सप्तमात धनुरास आली,
त्याचा चांगला मिळेल, कारण तिथे शनी त्याचा मित्रच असल्यामुळं. आणि इथे 12 म्हणजे मीन राशीवर जरी आलीये, तिथे ग्रह नाहीये, पण त्याचा अधिपती भ्राताकारक गुरु झालाय. तर त्याचं पण फळ चांगलं मिळेल. तर चांगलं इन द सेन्स तुम्ही असं म्हणालात की भावंडांना हा जातक सपोर्ट करेल. मग तसंच आपण नंतर अमात्यकारक ग्रह सूर्य बघितला, तर तो चर राशीत आहे. मग त्याची पण दृष्टी आपण बघितली, मग त्या चर राशीची दृष्टी स्थिर राशीवर, पण त्याच्या लगत असलेली सिंह रास ती नाही धरायची. आणि मग नंतर 8 म्हणजे तर षष्ठात तिथे चंद्र बसला त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर 11 भाग्यात आपली शनीची रास कुठली, सॉरी, कुंभ रास आहे. आणि 12व्या स्थानात वृषभ रास आहे. तर मग त्या वृषभेचा अधिपती शुक्र, तर त्याला पण म्हणजे सूर्य चांगलं फळ देईल. तर तुम्ही असं म्हणालात की त्यांची मुले म्हणजे हौसी असतील असं. पण मला थोडस एक डाऊट का इथे पण चंद्राचं मिळेल, पण तुम्ही म्हणालात की 11 म्हणजे 11व्या राशीवर पण दृष्टी आहे ना, तर पण मग त्याचा अधिपती शनी, ते सूर्य आणि शनी मित्र नाही, मग म्हणजे निगेटिव्ह फळ मिळू शकतं ना सप्तमाचं. हा हा, हो. ते नाही आता तेवढंच ऐका ऐका, हा नाही नाही, हा. एक मिनिट ओके ओके हा ओके. असं आहे मॅडम की धनस्थानमध्ये जो अमात्यकारक ग्रह आहे तो कुंभ राशीवरती ती रास पाहते आणि हा. ग्रह पण पाहतोय. होय तर होय. त्या ठिकाणी जे काही एनर्जी आहे तर सूर्य हा सर्व राशींमध्ये जसा गुरु आहे, सर्व राशींमध्ये वाईट फलादेश देतो असं नाही. आता भाग असा आहे की आपण जेव्हा शनी सांगतो मेषेचा वृश्चिकेचा असेल, तर जातकाच्या जीवनामध्ये नंबर ऑफ डिफिकल्टीज आणि काही गोष्टी निर्माण होतात. तर तशाच प्रकारे जर जेव्हा एखादा ग्रह स्थिर राशीवरून स्थिर राशीकडे पाहतोय, तर त्या ठिकाणी तो एनर्जी सरकवतो, पुढे देतो. पण त्या ठिकाणी जेव्हा मेषेचा जेव्हा शनी असेल असा जर आपण गृहीत धरला, तर पर्टिक्युलर त्या हाऊस बद्दलचे प्रश्न हे उपस्थित होतात. ठीक, कळालं. आता जर समजा आपण आरूढ काढलं आणि मेष आरूढ आलं असं आपण समजूया, आणि तिथे शनी आलेला आहे, तर तिथे काही जातकाची दयामाया नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला ते जो काही भाग आहे तो पूर्ण करावा लागेल. तो हे सगळं जे आयुष्य आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जो जन्म घेतलेला आहे तो जन्म अकॉर्डिंग टू प्रिव्हियस कर्मा, अकॉर्डिंग टू टुडेज कर्मा, जे काय असेल तो फ्युचरमध्ये तुम्हाला पे करावा लागतो. त्याची दिशा वेगळी असतो, त्याचा काळ वेगळा असतो, त्याचं स्थान वेगळं असतं, आणि त्या वेळेला त्या ठिकाणी असे प्रसंग येतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बऱ्याच वेळेला काही अपयशी व्यक्ती असतात, तर त्यांना ते कळत नाही की आपल्याला अपयश कशामुळे आलेलं आहे. पहिले हे फाइंड आउट करणं गरजेचं. थोडासा विषय मी वेगळा सांगतो. फाइंड आउट करायला पाहिजे की आपल्याला अपयश काय आहे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि तो विचार करताना एक तर तुम्ही एकांतामध्ये केला पाहिजे की आपल्या काय चुका झालेल्या आहेत. मग त्या ज्या चुका झालेल्या आहेत तर त्याच्यावरती आपल्याला भूर्दंड म्हणजे तो टॅक्स आहे, भूर्दंड म्हणजे तो टॅक्स आहे, तो पे जीवनामध्ये करावाच लागतो. आणि आपलं शास्त्र आणि दैवी शास्त्र पण म्हणजे अध्यात्मशास्त्र पण असंच सांगतं की आपल्याला पे करूनच जायचंय. मग कधी कधी काय होतं की बाल्यावस्थेमध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला 10, 11, 12व्या वर्षामध्ये, तर त्या आईला किंवा त्या कुटुंबाला त्या दुःखाचं जे काही हे आहे ते सोसावं लागतं. जसा काल पुण्यामध्ये एक अपघात झाला, अग्रवाल फॅमिलीने एका मोटरसायकलवरच्या कपलला किंवा मित्रमैत्रिणीला उडवलं आणि तो रात्री 2:30 वाजता अपघात झाला. अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे, त्याला 304 कलम खाली अटक केलेला आहे, पण दोघांचा मृत्यू झाला. आणि यंग याच्यामध्ये साधारणतः 26-27 पुण्याची गोष्ट आहे. कल्याणी नगर कुठे आहे पुण्याला, तिथे रात्री 2:30 वाजता. स्टेशन जवळ नगर रोडकडे. मग त्या ठिकाणी अपघात झाला. आता ते मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांना काही दुःख झालं असेल की नाही. दोघंही भिन्न भिन्न परिवारातले होते, एकच नव्हते. तिसरा अपघात करणारा मनुष्य आहे तो सुद्धा एका फॅमिलीचा, त्याच्यासोबत 3 मित्र होते. म्हणजे हे सगळं जे काही गोष्टी घडामोडी घडल्या. आता हे जे आहे ते हे प्रायश्चित्त आहे. आता त्याच्यातून बाहेर निघायला आणखी किती काळ लागेल देव जाणे. म्हणजे विघ्न तर आलं की नाही.
आलं. मग अशी विघ्न जी येतात अकस्मात, मग शनीचा नियम काय आहे की अकस्मात येणारी दुःखे येस. ती रिलेटेड सायन्स असं आहे, रिलेटेड कर्म, प्रिव्हियस कर्म, कळलं का, असा भाग आहे तो. तर सर एकंदरीत क्लास खूप खूप अतिशय म्हणजे सुपर ऍडव्हान्स झालाय. त्यासाठी सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते. आणि थँक्यू हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता उद्या चव्हाण मॅडमचा क्लास आहे, तर उद्या मी सुट्टी घेणार आहे. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट.